राज्य मंत्रिमंडळात अजित पवार यांच्यासोबत मंत्री म्हणून काम केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी दादांशी संबंधित आठवणींना उजाळा दिला। अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघू शकत नाही। रोजगार हमी योजनेचं मुख्यालय नागपुरात स्थापन करण्याबाबत दादांशी झालेल्या संवादाचाही राऊत यांनी उल्लेख केला। एक राज्याच्या राजकारणातला दादाच आमच्यातनं निघून गेला, ही पुकडी आता काही भरून निघणार नाही। आपण बघतच असाल आज टीव्ही चॅनलवर तिथले दृश्य, त्यांच्या अंत्यसंस्काराचे ज्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी दिसते तुम्हाला। एकतर विलासराव देशमुखांच्या अंत्ययात्रेला होती, गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्ययात्रेला होती, आणि त्याच्यापेक्षा जास्त आता तुम्हाला ते अजितदादा पवारांच्या अंत्ययात्रेत दिसते आहे। हळहळ व्यक्त होत आहे, लोक रडतायत। एवढा विश्वास जर लोक बाळगत असतील ज्या नेत्याबद्दल, निश्चितच हे राज्याचं नुकसान आहे असं मी समजतो। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो। डॉक्टर राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तांत्रिक चौकशीचीही मागणी केली। राजकारणातील वाढत्या स्पर्धेमुळे नेते चार्टर विमानांचा वापर करतात आणि पूर्वीच्या तुलनेत हा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे। या घटनेतून काही धडा घेता येईल का याचा विचार करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस एसओपी तयार करता येईल का यावर गंभीरपणे विचार होणं गरजेचं असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं। चॉपरने विमानाने प्रवास करतो, या स्थळावरून त्या स्थळावर, या गावावरून त्या गावात, त्या शहरातून त्या शहरात जातो। या धावपळीच्या राजकारणामध्ये आणि चढाओढीमध्ये जो हव्यास सुरू झाला अलीकडे, त्याच विमान प्रवास आणि चॉपरचा प्रवास हा आवश्यक घट झालेला आहे। त्यामुळे अशा ज्या घटना घडतात त्याच्यातनं काही शिकायला मिळतं का, त्याच्यातनं काही एसओपी आपण तयार करून जे राजकारणी याचा वापर करतात त्यांना देऊ शकतो का, म्हणून त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं असं मला वाटलं। म्हणून या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की याची तांत्रिक पडताळ झाली पाहिजे। याची घातपात झाला की हे हा नुसता ॲक्सिडेंट होता याची माहिती या ठिकाणी लोकांपर्यंत गेली पाहिजे, म्हणून चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे।